बरं का मुलांनो, मी मंगला मुलगावकर. आज तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट आणली. गोष्टीचं नाव आहे छडी लागे छम छम. बरं का, तर पूर्वी म्हण होती, छडी लागे छम छम आणि विद्या येई घम घम. असं आहे. तर आता ह्या म्हणीवरच ही गोष्ट आहे. ही घटना प्रत्यक्ष घडलेली आहे, काल्पनिक नाही आहे. कोल्हापूरजवळ एका खेड्यामध्ये एक कुटुंब राहत होतं. त्यात एक मुलगा होता, 4थीत होता तो मुलगा. खेड्यामध्ये काय, शाळा म्हणजे एक खोली होती शाळेची, आणि एकाच खोलीत 4 वर्ग भरायचे, 1ली, 2री, 3री आणि 4थी. आणि एकच शिक्षक 4ही वर्गांना शिकवायचे, अशी परिस्थिती. पूर्वीच्या काळी असंच होतं. पण असं जरी असलं तरी शिक्षक खूप चांगले होते आणि हाडावाचे शिक्षक होते. अतिशय चांगले शिकवायचे. एकदा शाळेत शिकलं की मुलांना अगदी ते कायमचं लक्षात राहायचं आणि पैकीच्या पैकी मार्क मुलं घ्यायचे. असे शिक्षक होते त्यावेळेला. तर हा जो 4थीतला मुलगा होता ना, हा खूप हुशार होता बरं का. हुशार होता अगदी खूप. पण एके दिवशी काय झालं, सरांनी 3ही वर्गांना अभ्यास दिला आणि 4थीतल्या वर्गात आले आणि मुलांना गणित समजावून दिलं आणि गणित करायला सांगितली. नंतर मग तपासायला गेले तर ह्याची सगळी गणितं चुकली होती या मुलाची. सरांना खूप राग आला अगदी. आणि कारण तो हुशार होता आणि अजून एकही गणित त्याचं बरोबर आलं नाही. मग सरांनी त्याला वेताच्या सडेने खूप चोप दिला, अगदी भरपूर मारला अगदी. तर तो मुलगा, खूप त्याला वाईट वाटलं. घरी गेला आणि रडत रडतच आईला सांगितलं, आई मला सरांनी मारलं म्हणे, आणि उद्या येऊन तू शाळेत सरांना भेट आणि त्याच्याबद्दल सरांना विचार म्हणे. जा. अंग दुखत होतं त्याचं सगळं आणि त्याला अगदी खूप त्रास होत होता. त्याची आई बरं म्हणाली बरं का. आता आई काही शिकलेली नव्हती, अशिक्षित होती अगदी. दुसरे दिवशी तो मुलगा शाळेत अगदी मोठ्या आनंदाने निघाला. त्याला म्हटलं, आता आपली आई येईल शाळेत आणि मग सरांना जाब विचारेल आणि सरांची चांगली फजिती होईल सगळ्या वर्गासमोर म्हणून. आणि अशी अपेक्षा करत तो शाळेत गेला. वर्गात जाऊन बसला. 1ला तास झाला, 2रा तास झाला, 3रा तास झाला आणि 4था तास सुरू झाला. तर लांबून एक नऊवारी पातळ नेसलेली, अंगभर पदर घेतलेली, मोठं कुंकू लावलेली, डोक्यावरून पदर घेतलेली बाई येताना दिसली. त्या बाईला पाहिल्यावर सर म्हणाले, आईसाहेब तुम्ही कशाला इथं आलात, इथपर्यंत आलात, मला कळवायचं, मी चाललो असतो तुम्हाला भेटायला. तर ती बाई म्हणाली, तसं नाही, आमचं बाळू आहे ना, त्याला तुम्ही आणखीन मारा म्हणे. काय म्हणजे तो घरी सांगत येणार नाही म्हणे. काल तुम्हाला तुमची तक्रार सांगत आला होता म्हणे, तर त्याला तुम्ही आणखीन मारा म्हणे. असं सांगितलं त्या बाईने आणि ती घरी निघून गेली. ती बाई गेल्यानंतर सरांनी बाळूला जवळ बोलवलं, मांडीवर घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, तोंडावरून हात फिरवला आणि प्रेमाने सर त्याला म्हणाले, हे बघ म्हणे राजू, आम्ही ना पाथरवट आहोत. पाथरवट म्हणजे दगडातून मूर्ती कोरणारे मूर्तिकार. तर आम्ही चिन्नी हातोड्याचे घाव घालतो आणि त्याच्यातून मूर्ती घडवतो. तर काही दगड फुटतात मूर्ती घडवताना, ते आम्ही पायात भरतो. काहींच्या मूर्ती होतात पण त्या साधारण होतात, ते आम्ही दर्शनी भागावर ठेवतो. पण एखादीच मूर्ती, एखादं शिल्प असं घडतं की जे अगदी आम्हाला घडवायचं असतं. आमच्या मनात जे आम्ही कल्पना केलेली असते तसं ते घडतं आणि मग ते आम्ही मंदिरामध्ये गाभाऱ्यात ठेवतो आणि सगळे लोक त्याला देव म्हणून नमस्कार करतात म्हणे. तर असे आम्ही आहोत, पाथरवट शिल्प घडवणारे. आता यापैकी तुला काय व्हायचं हे तू ठरव. असं म्हणून सरांच्याही डोळ्यातनं अश्रू यायला लागले आणि सरांच्या प्रेमळ स्पर्शाने तो मुलगा पण खूप रडायला लागला बरं का. आणि मग त्या मुलाला कळलं सरांनी प्रेमाने सांगितल्यानंतर. तर त्या दिवशीपासून त्याने खोड्या करणं आणि वर्गात लक्ष न देणं सोडून दिलं. हुशार तर होताच तो,
आणि तो पुढं MD झाला, डॉक्टर झाला, MD झाला आणि त्याचं नाव आहे डॉक्टर स्वागत तोडकर. तो कोल्हापूरला प्रॅक्टिस करतो आणि शिक्षकांना तो मोफत सगळ्यांना औषध देतो. आणि तो म्हणतो की त्या दिवशी माझी आई आली आणि माझी बाजू तिने घेतली नाही, त्यामुळं मी घडलो. म्हणून छडी लागे छम छम विद्या येई घम घम, हे म्हणणं खरंच आहे. आजकाल नवीन निघालं आहे की मुलांना मारायचं नाही, शिक्षा करायची नाही. पालक आणि विद्यार्थी सगळ्यांनीच ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखाद वेळी चांगल्या कामासाठी, मुलांचं भलं व्हावं यासाठी मारणंसुद्धा, रागावणंसुद्धा गरजेचं असतं. तर एवढ्यासाठी हा सगळा तुम्हाला ही खरी घडलेली गोष्ट सांगण्याचा खटाटोप केला. तर माझं चॅनलचं नाव आहे आजीबाईचा बाठवा. तर ते चॅनल सबस्क्राईब करा, सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि नवीन नवीन गोष्टींचा खजिना ऐकत चला. धन्यवाद.